नमस्कार मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा. संपूर्ण माहिती आणि जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या संपूर्ण देश उकाडाने हैराण झालाय, तर दुसरीकडे दक्षिण भारत मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पण हवामान खात्याने दिलेला नवा अलर्ट काहीसं काळजीचं कारण ठरू शकतो. देशाच्या मध्य भागात पश्चिमी एक झंझावत सक्रिय झालाय, ज्याचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होणार आहे. वादळी वारा, गारपीट आणि पावसाचा इशारा. महाराष्ट्रात हवामानाने वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये गारपीटही होऊ शकते, त्यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि विदर्भातही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात पावसासह वादळी हवामान असू शकतं. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही पावसाचा तडाखा बसणार आहे. नाशिक जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात 4 बळी गेले असून अनेक जनावरंही दगावली आहेत. पावसाचा हा तडाखा मराठवाड्यावर विशेष जोरात बसलाय. आता थोडी सकारात्मक बातमी. अंदमान आणि निकोबार बेटांवर नेतृत्व मोसमी वाऱ्यांची दस्तक दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार 6 जूनपर्यंत मान्सून आगमन राज्यात होणार आहे. धन्यवाद.